50 वर्षांनंतर 8 एप्रिलच्या अमावस्येला सूर्यग्रहण. या राशींच्या आयुष्यात येणार भले मोठे वादळ. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी म्हणजेच मृत्युंजय अमावस्येला होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणना दर्शविते की सूर्यग्रहण दरम्यान राहू आणि शुक्र हे देखील सूर्यासोबत मीन राशीत असतील आणि ग्रहणानंतर काही दिवसातच मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे 8 एप्रिलचे सूर्यग्रहण 5 राशींसाठी त्रासदायक मानले जाते. यापैकी मेष आणि वृश्चिकसह 5 राशींना ग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर बऱ्याच लोकांना व्यवसायात काही कारणाने मोठे नुकसान होऊ शकते. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज ऐकायला मिळेल. चला आपण जाणून घेऊया सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर विपरीत परिणाम होईल. तर मित्रांनो, आपली पहिली रास आहे मेष रास. नंबर 1. मेष राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण जीवनात मोठ्या चढ उतारांचा काळ मानला जाईल. नंबर 2. करिअरशी संबंधित मोठ्या समस्यांना मेष राशीच्या लोकांना सामोरे जावे लागू शकते. नंबर 3. तुम्ही अलीकडेच घेतलेले जे निर्णय आहेत या काळात ते चुकीचे सिद्ध होऊ शकतात. नंबर 4. यावेळी तुम्ही पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नये, कारण तो वाईट मार्गावर जाईल. नंबर 5. व्यवसायात कोणताही व्यवहार करू नये. नंबर 6. परिस्थिती जशी आहे तशीच ठेवावी, त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. नंबर 7. यावर उपाय म्हणून सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि आपल्या जागेवर उभे राहून किमान 3 वेळा प्रदक्षिणा करावी. आपली पुढील रास आहे कन्या रास. नंबर 1. सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती अस्थिर होऊ शकते. नंबर 2. व्यवसायात तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. नंबर 3. तुमच्या घरात काही मुद्द्यांवरून मोठा गोंधळ होऊ शकतो. नंबर 4. कौटुंबिक सदस्याच्या आरोग्याबाबत तुम्हाला खूप काळजी करावी लागेल. नंबर 5. जर तुम्ही घर किंवा कारचा कोणताही सौदा करत असाल तर सध्या ते करू नका. नंबर 6. कन्या राशीच्या लोकांनी यावेळी नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे. नंबर 7. यावेळी तुम्हाला करिअरशी संबंधित कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात येतो. नंबर 8. यावर उपाय म्हणून रोज सूर्यदेवाला जल अर्पण करावे. आपली पुढील रास आहे वृश्चिक रास. नंबर 1. वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात सूर्यग्रहण तुमच्या प्रेम जीवनात आणि कौटुंबिक जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो. नंबर 2. तुमचा जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्य तुमच्यावर रागावू शकतात आणि त्यामुळे घरात तणाव वाढू शकतो. नंबर 3. परस्पर संघर्षामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो, म्हणून सावधान राहावे. नंबर 4. यावेळी ऑफिसमध्येही तुमच्या बॉससोबतच्या तुमच्या नात्यात मतभेद वाढू शकतात. नंबर 5. नवीन नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. आपली पुढील रास आहे धनु रास. नंबर 1. सूर्यग्रहण धनु राशीच्या लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ घडवू शकतो. नंबर 2. गुंतवलेले पैसे गमावल्याची वाईट बातमी मिळू शकते किंवा कर्ज घेतलेले पैसे गमावले जाऊ शकतात. नंबर 3. यावेळी व्यवसायात वेळ आणि पैसा गुंतवणे टाळावे. नंबर 4. घरात किंवा नातेवाईकांमध्ये तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो, म्हणून स्वतः शांतच राहावे. नंबर 5. कोणाशीही पैशाचे व्यवहार टाळावे. नंबर 6. यावेळी विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका. पुढील रास आहे कुंभ रास. नंबर 1.
कुंभ राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे त्यांच्या करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नंबर 2, तुमच्यावर कामाचा खूप दबाव असेल आणि तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल. नंबर 3, ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांशी भांडण होऊ शकते, म्हणून स्वतः शांत राहावे. नंबर 4, तुमची मते कुटुंबातील सदस्यांची जुळत नसल्यामुळे मतभेद होऊ शकतात. नंबर 5, मित्रांकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. नंबर 6, सावधगिरी बाळगा आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करा. धन्यवाद.